शहादा येथे गणेशोत्सव व ईद ए मिलादुन्नबी निमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न। आगामी गणेशोत्सव आणि ईद ए मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता कायम ठेवण्यासाठी शहादा पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता कमिटीची बैठक नुकतीच संपन्न झाली। या बैठकीत विविध प्रशासकीय अधिकारी, स्थानिक नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी भाग घेतला। बैठकीत गणेशोत्सवाच्या तयारीसाठी येणाऱ्या विविध समस्या जसे की वीज पुरवठा, रस्त्यांची अवस्था आणि वाजंत्री याविषयी सखोल चर्चा करण्यात आली। यावेळी नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, उपविभागीय अधिकारी दत्ता पवार, शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजन मोरे, किरण कुमार खेडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। नमस्कार, मी श्रवण दत्त एस, पोलीस अधीक्षक नंदुरबार। आज रोजी शहादा शहरमध्ये येणाऱ्या काळात होणारे श्री गणेश उत्सव 2024 त्याचबरोबर ईद ए मिलादुन्नबी ची अनुषंगाने शांतता समिती सदस्यांची बैठक घेण्यात आली होती आणि त्यामध्ये इतर विभागाचे जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा हजर होते। सर्व शांतता समितीचे सदस्य व सर्व गणेश मंडळाचे आयोजक त्यांनी आपापले मुद्दे मांडले आणि प्रशासनाकडून त्यांची जी अपेक्षा आहे, पोलीस प्रशासनाकडून व इतर विभागाकडून त्यांनी त्या मुद्द्यावर आपले मत मांडले आणि एकंदरीत पोलीस प्रशासनाकडून सर्व मंडल आणि सर्व शांतता समिती सदस्यांना आवाहन करण्यात आला की आपले येणारे काळात होणारे सण उत्सव खूप शांततेने व एक फ्री माहोलमध्ये ते साजरा व्हावा आणि त्यासाठी पोलीस विभाग तत्पर आहे आणि काही आपल्याला सजेशन्स आणि फीडबॅक द्यायचं असेल तर आपण माझे मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा असे सर्वांना आवाहन करण्यात आले होते। आणि पोलीस विभाग येणाऱ्या काळामध्ये जे होणारे सण उत्सव आहे त्यासाठी सुसज्ज आहे आणि अपेक्षा हीच आहे की आपले सर्व सण उत्सव शांततेने पार पडतील। शहरातील शांतता आणि सलोखा कायम राहावा यासाठी सर्व उपस्थितांनी एकत्र प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। उपस्थित सर्व गणेश भक्त, आज शांतता कमिटीची बैठक दरवर्षी होते। दरवर्षी गणेश उत्सव येतो, ईद ए मिलाद असते आणि दरवर्षी शांतता कमिटीची बैठक होते आणि दरवर्षी तेच लोक त्याच गोष्टी बोलतात आणि गणपतीचा महोत्सव चांगल्या रीतीने साजरा होतो, आनंदात होतो। मीटिंग का घेतात? मीटिंग दरवर्षी होते, मीटिंगमध्ये चर्चा होते। दरवर्षी गणपती उत्सवाला डीजे म्हणा, वेळेचे म्हणा, न्यायालयाचे बंधने असं सांगितलं जातं। न्यायालयाने अनेक गोष्टींवर बंदी घातली आहे, त्या गोष्टींवर 365 दिवस कोणीच बोलत नाही, पण गणपती उत्सवाला की न्यायालयाच्या नियमानुसार रात्री 10 नंतर विसर्जन, मिरवणूक बंद झाली पाहिजे, डीजे बंद झाला पाहिजे। या ठिकाणी आपण जे सूचना मांडल्या, तुमच्या सूचनांचा 100% आदर आहे, परंतु मी जेव्हा चार्ज घेतला त्यावेळेस या सगळ्या गोष्टी आमच्या प्रशासकीय याच्यानुसार आम्हाला माहिती असतात। त्यावेळेस मी लेखी पत्रव्यवहार केलेले आहे नगरपालिकेला, त्यानंतर मी MSCBला लेखी पत्रव्यवहार केलेले आहे आणि ज्या मार्गाने मिरवणुका जातात त्या मार्गाची पूर्णपणे मान्य SDPO साहेब तसेच नगरपालिकेचे अधिकारी व त्यांचा स्टाफ तसेच MSCBचे इंजिनियर व त्यांचा स्टाफ यांना घेऊन आम्ही पूर्णपणे पाहणी केली। कुठं वायरी लोंबकळलेल्या आहेत, कुठं वायरी ओपन आहे, कुठं काय प्रॉब्लेम होऊ शकतो, त्याच्यानंतर कुठं ड्रेनेज ओपन आहे, त्याच्यानंतर कुठं बांधकाम चालू आहे, तिथं विटा पडलेल्या आहे किंवा रेती पडलेली आहे किंवा खड्या पडलेल्या आहेत। तुमच्या सूचना ज्या आहेत त्याच्यावर आम्ही ऑलरेडी पाहणी केलेली आहे, पत्रव्यवहार केलेला आहे। तुमच्या सूचनांचं जे हे आहे ते 100% त्याची व्यवस्था होईल याची मी तुम्हाला ग्वाही देतो। तसेच मला एक सांगावंसं वाटतं इथं की ज्यावेळेस तुम्हीच बोलले इथं की गणपती येतात तेव्हा हा मुद्दा उपस्थित होतो। मला हेच कळत नाही तुम्हीच मुद्दे उपस्थित करता का गणपती आल्याच्या जो गणपतीचा पिरियड आहे किंवा कुठलाही उत्सव असो त्याच्या व्यतिरिक्त खड्डे पडलेले नसतात का? त्याच्यानंतर गणपती पिरियड किंवा कुठलाही उत्सव असो त्याच्या व्यतिरिक्त लाईट जात नाही का? पण त्यावेळेस तुम्ही संबंधित अधिकाऱ्याला का विचारत नाही किंवा संबंधित अधिकाऱ्याला का
तुम्ही पत्रव्यवहार करत नाही, विनंती पत्र करत नाही की बाबा इथं लाईट नाही जात नाही, इथं असा प्रॉब्लेम आहे, इथे हे खड्डे आहे, तुम्ही हे पूजा. प्रत्येक गोष्ट जर पोलीस प्रशासनाच्या वतीने जर करायचं म्हटलं तर ते शक्य नाही आम्हाला. आमचं आद्य कर्तव्य आहे कायदा सुव्यवस्था राखणे, गावातली शांतता अबाधित ठेवणे आणि घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करणे आणि गुन्हेगाराला कठोर शिक्षा कशी होईल हे आमचं आद्य कर्तव्य आहे. NDT न्यूजसाठी राजू मनसुरी, शहादा.